मुंबई इंदोर सारखी स्वच्छ का होऊ शकत नाही? मुंबई हायकोर्टानं महापालिकेला असा थेट सवाल विचारलाय. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे समजून घ्यायचंय. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी, लाखो लोकांचं आकर्षण असलेली मुंबई. पण याच मुंबईच्या स्वच्छतेवर आता मुंबई हायकोर्टानं गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर होऊ शकतं, तर मग मुंबई का नाही? आता हा प्रश्न न्यायालयानं थेट मुंबई महापालिकेला म्हणजे BMC ला विचारलाय. नेमका प्रकरण काय, न्यायालयानं एवढी कठोर टिप्पणी का केली आणि मुंबईला खरंच इंदोर सारखं स्वच्छ बनवण्यासाठी काय करावं लागेल, याच विषयाचा हा एक्सप्लेनर आहे. आणि हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. सुरुवात करूयात. हे प्रकरण आधी नेमकं काय ते सांगते. मुंबईतला घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यावरला कचरा, नाल्यांमध्ये साचणारा प्लास्टिकचा कचरा आणि मग शहराच्या स्वच्छतेशी संबंधित एका याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू होती. यावेळी मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं स्पष्ट शब्दात BMC ला विचारलं की देशातली इतर शहरं स्वच्छ राहू शकतात, तर मग मुंबई का नाही? यावेळी न्यायालयानं विशेषतः इंदोरचं उदाहरण सुद्धा दिलं. आता इंदोरचंच उदाहरण का, तर तेही सांगते. मध्य प्रदेशातल्या इंदोर शहरानं सलग अनेक वर्ष स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान पटकावलाय. इंदोरमध्ये खरं तर घराघरातून कचरा संकलन केलं जातं. तिथे ओला कचरा, सुका कचरा हा वेगळा करण्याची काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली जाते आणि यात नागरिकांचा सुद्धा सक्रिय सहभाग आहे. कचऱ्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर केला जातो. तिथे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत कठोर नियम लागू करण्यात आलेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा नागरिकांकडून केली जाते. आता या उपाययोजनांमुळे खरं तर इंदोरने देशात आदर्श निर्माण केलाय. आता मुंबई समोरची नेमकी आव्हानं काय आहेत? तर मुंबईची लोकसंख्या हीच जवळपास 2 कोटींच्या आसपास आहे. दररोज हजारो टन कचरा बनतो. त्यातच झोपडपट्ट्यांची मोठी संख्या आहे मुंबईमध्ये. मुंबईतले रस्ते अरुंद आहेत. मुसळधार पावसामुळे जो वाहून येणारा कचरा आहे ती सुद्धा एक मोठी समस्या आहे. प्लास्टिकचा वापर हा कितीही नाही म्हटला तरी मुंबई शहरात आपल्याला होत असलेला दिसून येतो. नागरिकांकडून नियमांचं पालन केलं जात नाही आणि मग यामुळे मुंबईमध्ये स्वच्छता राखणं अधिक कठीण होतं. मात्र न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं आहे की ही कारणं योग्य असली तरी स्वच्छतेबाबत तडजोड होऊ शकत नाही. आता न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय तेही सांगते. सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला स्पष्ट केलं की स्वच्छ शहर उभारण्यासाठी केवळ सफाई कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक यांची ती संयुक्त जबाबदारी आहे. म्हणजे मुंबईसारख्या जागतिक शहरात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ अरुंद रस्ते आणि नाल्यांमध्ये साचणारा कचरा ही परिस्थिती काही स्वीकारार्ह नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आता मुंबई खरोखरच इंदोर सारखी होऊ शकते का, तर तज्ज्ञांचं जर आपण मत समजून घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे होय. पण त्यासाठी काय करावं लागेल, तर पहिली गोष्ट म्हणजे कचरा वर्गीकरणाची 100% अंमलबजावणी करावी लागेल. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा याचं जे वर्गीकरण आहे ते योग्यरित्या करावं लागेल आणि त्याची अंमलबजावणी आणि त्यात नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. प्लास्टिकचा वापर हा कमी केला गेला पाहिजे. कचऱ्याचं वैज्ञानिक व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. म्हणजे जर आपण तो कचरा टाकत असू तर त्यातला पुनर्वापर हा योग्य कचरा काय आहे, तर त्या संदर्भात खरं तर उपाययोजना कराव्या लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जसं आधी म्हटलं तसं मुंबईतल्या नागरिकांचा सहभाग यात असणं आवश्यक आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. आपल्या राज्याची राजधानी आहे ती. पण आता प्रश्न हा फक्त काही विकासाचा नाहीये, तर स्वच्छतेचा आहे. इंदोरने करून दाखवलंय, आता मुंबई ते करू शकते का, तर या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर या दोघांनाही द्यावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंदोर सारखी देशातलं स्वच्छ शहर बनू शकतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.